रंबा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता रमाला भेटावयास जात असणाऱ्या अक्षयचा आपल्या कारने ॲक्सिडंट घडून रेवाने मोठा धमाका उडवलेला असतो आणि आता रमा आणि अक्षयला कायमचे एकमेकांपासून बाजूला करायचे असा विचार करून आता रेवा भयानक खेळी खेळत असते आणि आई आजीचे कान भरून रामाकडे डिव्होर्स पेपर घेऊन जात रामाला डिव्होर्स मागणाऱ्या आई आजीला रामाने अतिशय सुंदर उत्तर देऊन तोंड बंद केलेले असते. रामाकडे अक्षयचा डिव्होर्स मागणाऱ्या आजीला जोपर्यंत अक्षय स्वतः येत नाही आणि त्यांच्या तोंडाने ते डिव्होर्स मागत नाही तोपर्यंत डिव्होर्स देणार नाही असे ठणकावून सांगत डिव्होर्सचे पेपर रमा आता जोराने आई आजीच्या तोंडावर फेकते आणि असेच डिव्होर्स पेपर रेवाला घराबाहेर काढण्यासाठी तयार करून ते डिव्होर्स पेपरवर तुझी सही घेईल तरच नाव रामा लावील असे हे शब्द रमा रेवाला सांगताच रेवाच्या पायाखालची जमीन सरकते. त्यामध्ये आता अक्षय आणि रेवाच्या प्रपोजचा फोटो बघताच रमाचा मोठा गैरसमज झालेला असतो आणि अक्षयने ही गोष्ट आपल्यापासून का लपून ठेवली याचा राग घेऊन रमा ही आता तिच्या माहेरी म्हणजे कावेरीच्या घरी आलेली असते. तर आता अक्षय हा रमाला भेटून रमाची हात जोडून माफी मागतो आणि हे सर्व जे घडलं ते लग्नाच्या अगोदर होतं, आत्ता माझा आणि रेवाचा काहीही संबंध नाही असे आता अक्षयने रमाला सांगितलेले असते. पण रमाचा राग मात्र अक्षयवरचा कमी झालेला नसतो. तेव्हा नाविलाजाने अक्षय हा रमाला म्हणतो की रमा, जोपर्यंत तू मला माफ करत नाही तोपर्यंत म्हणजे जगाच्या अंतापर्यंत मी तुझी वाट बघेन आणि जेव्हा तुझा गैरसमज मिटून तुझा राग शांत होईल तेव्हा मी मग तुला घेऊन जाईल असे म्हणत आता अक्षय हा रमाच्या घरून गेलेला असतो. इकडे आता अक्षयला अजिबात करमत नसते. तर सीमासुद्धा अक्षयला रमाला आपल्या घरी घेऊन येण्याचा आग्रह करत असते. तर आता अक्षय हा रमाला आणण्यासाठी रमाला भेटावयास जात असताना इकडे मात्र रेवा ही भयानक डाव खेळते आणि जर आता अक्षय रामाला भेटला तर घरी घेऊन येईल असा विचार करून एकाच सेकंदात रेवा ही अक्षयचा पाठलाग करते. इकडे आता अक्षय हा रमासाठी मोगऱ्याची फुले आणि बुफे घेतो आणि रस्ता क्रॉस करून जात असताना रेवा ही जोराने अक्षयला धडक देते आणि अक्षयचा ॲक्सिडंट घडून आणते. इकडे आता सीमाने कावेरीला सांगितलेले असते की अक्षय हा रमाची समजूत घालण्यासाठी येत आहे. तेव्हा रमा ही जीवाच्या आकांताने अक्षय येण्याची वाट बघत असते. पण आता इकडे अक्षयचा ॲक्सिडंट झाल्यामुळे अक्षयला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते. तर आता वाट बघून थकल्यानंतर रमा ही रागाने कावेरीला म्हणते की कुठे गेले आता यांचे प्रेम, ते तर म्हटले होते की जगाच्या अंतापर्यंत तुझी वाट बघेन, कुठे आता. तर आता इकडे रमाला सुद्धा अक्षयशिवाय अजिबात करमत नसते. तेव्हा रमा ही आता अक्षयच्या मोबाईलवर फोन करते पण त्याच वेळेस तो फोन रेवा उचलते आणि म्हणते की रमा, मी अक्षयच्या रूममध्ये आहे आणि आमच्यामध्ये काय आहे ना याचा व्हिडिओसुद्धा मी तुला पाठवलेला आहे, तेव्हा तू का फोन करतेस. तर आता ते ऐकून रमाला मोठा धक्का बसलेला असतो. तरीही रमाचा रेवावर अजिबात विश्वास नसतो. पण आतमधून मात्र रमाचे मन तिला खात असते. इकडे आता वाट बघून झाल्यानंतर रमा ही पंकजला घेऊन मुकादमाच्या घरी येते. पण त्याच वेळेस आई आजीने रमाला सांगितलेले असते की तुला अक्षयची शपथ, माझा अक्षय आता तुझ्याशिवाय एकदमच मजेत आहे आणि तुझी आता त्याला गरज नाही. रेवासुद्धा आता माझ्या अक्षयची चांगली काळजी घेते असे म्हणत आता आई आजीने रमाला माघारी पाठवलेले असते. इकडे हॉस्पिटलमध्ये अक्षय जेव्हा शुद्धीवर येतो तेव्हा फक्त तो रमाचे नाव घेत असतो आणि रमा कुठे असे तो सीमाला विचारतो. तेव्हा सीमा रमाला काहीच कळवलं नसल्याचे सांगते. तर अक्षय म्हणतो की ठीक आहे आई, तू रमाला काही सांगू नको, नाही तर ती घाबरून पळतच इकडे येईल. मी बरा झाल्यानंतर रमाचा गैरसमज दूर करून रमाला पुन्हा घरी घेऊन येईल. आता रेवा ही आई आजीकडे येते आणि आई आजीला सांगते की तुमची सीमा काकू म्हणजे माझ्या सासूबाई रमाला हे सर्व सांगणार होत्या, पण अक्षयने सीमा काकूला हे सांगू दिले नाही. तेव्हा आता आजीला सुद्धा बरे वाटलेले असते. तर आजी आता रेवाला सांगते की रेवा,
काहीही करून तुला आता अक्षयच्या जवळ गेले पाहिजे आणि अक्षयला तुला आपलेसे करून घेता आले पाहिजे. रमा आता इथे नाही, आता तू फायदा उचल आणि अक्षयला आपलेसे कर. नाहीतर अक्षय हा रमाच्या प्रेमाचा भुकेला आहे बरं का रेवा. कधीही तो रमाकडे जाऊ शकतो. तेव्हा रेवाला सुद्धा आजीचे म्हणणे पटलेले असते. रेवा म्हणते की आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या प्रेमाने अक्षयला जिंकूनच राहील. इकडे आई आजी रेवाला सांगते की रेवा आज रमासुद्धा अक्षयला भेटण्यासाठी घरी आली होती, पण मी तिला अक्षयची शपथ घालून माघारी पाठवले आणि तिला यातलं काहीही माहीत नाही आहे. तेव्हा आपल्याला वेळीच रमाचा बंदोबस्त केला पाहिजे. जसे आता आपण रमाला माहेरी पाठवले आणि रमा इकडे धाव घेते, तेव्हा आता आपण तिच्या पायाला बेड्या बांधल्या पाहिजे. असं काहीतरी केलं पाहिजे की रमाने पुन्हा मुकादमाच्या घराकडे तोंडसुद्धा वर करून बघितलं नाही पाहिजे. तेव्हा रेवा म्हणते की आई आजी यासाठी एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे डिव्होर्स पेपर. आपण आता अक्षय आणि रमाच्या डिव्होर्सचे पेपर तयार करून रमाकडे जाऊ आणि एकदा का अक्षय आता तुला भेटणार नाही आणि त्याला तुझ्यापासून डिव्होर्स पाहिजे हे आपण रमाला सांगितलं, असं गोड बोलून आपण अक्षयचा राग रमाला आणून रमाच्या सह्या घ्यायच्या आणि मग इकडे अक्षयच्या सह्या कशा घ्यायच्या ना ते आई आजी त्याची तुम्ही काही काळजी करू नका असे आता रेवाने आई आजीला सांगितलेले असते. आणि सर्व प्लान करून आजीला रेवाचे म्हणणे पटवून लगेचच आजी रमाच्या डिव्होर्सचे पेपर बनवते. नंतर आई आजी ही रेवाला घेऊन कावेरीच्या घरी येते. तेव्हा आजी आणि रेवाला बघताच रमाला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आजी ही रमाला म्हणते की रमा काय आता इकडे तुला करमत असेल आणि तुला आनंद झाला असेल नाही का. तर रमा म्हणते की असं काही नाही आहे आई आजी. तर आई आजी म्हणते की बरं जाऊ दे, मला फालतू बोलण्याकडे माझ्याकडे वेळ नाही. अक्षयने तुझ्यासाठी डिव्होर्सचे पेपर पाठवले आहे आणि अक्षयला तुझी तोंडही बघायची इच्छा नाही आहे. तेव्हा मुकाट्याने रमा या डिव्होर्स पेपरवरती साईन कर. तुला घर सोडून येण्याची खूप हौस होती ना, तेव्हा आता खुशाल इथे येऊन राहा आणि या पेपरवर सह्या कर. तेव्हा रमाला मोठा धक्का बसलेला असतो. लगेचच आई आजी ही रमासमोर पेपर धरते. तर रमा आई आजीला म्हणते की आई आजी जोपर्यंत अक्षय हे स्वतः माझ्याकडे येत नाही आणि मला डिव्होर्स मागत नाही तोपर्यंत मी या पेपर्सवर सह्या करणार नाही. ते आले आणि त्यांनी जर मला डिव्होर्स मागितला तर मी खुशाल या पेपर्सवर साईन करेल. आजी म्हणते की अगं अक्षयला तुझे तोंड पाहिजे नाही आणि त्याला इथे यायचे नाही. त्याला जर यायचे असते तर तो याच्या अगोदरच आला असता, पण आणि त्याने आमच्याकडे हे पेपर्स दिले आणि तुझी सही आणायला सांगितली. तेव्हा रमा म्हणते की मग त्यांना सही घेण्यासाठी पाठवून द्या, नंतर मी सही करेल. त्यानंतर रेवा म्हणते की हे घे रमा पेन. तेव्हा रागाने रमा ही रेवाकडे बघते आणि ते डिव्होर्स पेपर आपल्या हातात घेते. तेव्हा आई आजीला आणि रेवाला खूप हायसे वाटते आणि आता रमा सही करील असे दोघींनाही वाटू लागताच रमा जोराने ते डिव्होर्सचे पेपर आजीच्या तोंडावर फेकते. त्यानंतर रमा ही रेवाला सांगते की असेच डिव्होर्ससारखे मी पेपर्स बनवून नाही तुला त्या घरातून बाहेर काढले तरच रमा राव लावील. आता तुला जेवढा आनंद व्यक्त करायचा तेवढा करून घे. माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुला काय करायचं ते कर. आणि आजीला म्हणते की डिव्होर्स लागतोय ना यांना, तर यांना पाठवून द्या, मग मी सह्या करते. असे म्हणत पहिल्या वाक्याने रेवाला तर दुसऱ्या वाक्याने आजीला रमाने तोंडावर आपटवलेले असते आणि भयानक सत्य सांगून अक्षयवरच्या प्रेमाचा नितांत विश्वास दाखवलेला असतो. तेव्हा आता अक्षय हा रमाचा गैरसमज दूर करण्यासाठी रमाकडे येऊन रमाला कशी आपल्या घरी घेऊन येतो हे बघण्यासाठी आणि रंभा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.